नमस्कार. आपण पाहत आहात OTT न्यूज मराठीवर संध्याकाळी 7च्या ठळक बातम्या. वर्ध्यात सामूहिक नकल प्रकरण उघड. 118 विद्यार्थ्यांना फेल. जीवनशास्त्रात 0 गुण. एकसारखी उत्तरं लिहिल्यामुळे प्रकार उघड. परीक्षा केंद्र कायमचं रद्द. शिक्षकांवर कारवाई. डमी ॲडमिशन घोटाळ्याचेही आरोप. पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संताप. गोंदियात MD ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश. 21 वर्षीय आरोपीकडून 4,43,000चा ड्रग्ज जप्त. घरात लपवलेला क्रिस्टल पावडर पोलिसांनी पकडला. तरुणाईला विळखा घालणाऱ्या जाळ्याला मोठा धक्का. NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल. पोलिसांची मोठी कारवाई. वर्ध्यात बैलगाडीवरून निघाली वरात. शेतकरी कुटुंबाचा साधा आणि प्रेरणादायी विवाह. ढोल ताशांसह सजवलेल्या बैलगाडीतून वरात. आम्ही शेतकरी, हीच आमची शान असा संदेश. साधेपणा आणि संस्कृतीचा सुंदर मिलाप. गावकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद. समुद्रपूर तालुक्यातील चाकूरपार्टी येथे चिंदूजी बुचके यांचा मुलगा मंगेश याचा विवाह आज आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे चिंदूजी बुचके हे प्रगतिशील शेतकरी असून त्यांनी आपल्या मुलाची वराती बैलगाडीवर काढण्याचे ठरविले. यातच मंगेशने त्याला होकार दिला आणि नवीन आधुनिक परंपरेला फाटा देत त्यांनी ग्रामीण जुनी परंपरा जोपासली. बैलगाडीवर गावात वरात काढली. यामुळे त्या मंगेशचं सर्वत्र कौतुक जरी होत असलं तरी यातून अनेक शेतकरी युवकांनी सुद्धा बोध घेण्याची गरज आहे. भंडाऱ्यात भीषण पाणी टंचाई. 300 लोक एका विहिरीवर अवलंबून. बोरवेल बंद. पाण्यासाठी लांबच लांब रांगा. महिला आणि मुलांना मोठा त्रास. जनावरांवरही परिणाम. प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी. एकच विहीर आणि सल्ल्यावर आखरी एंडिंगमध्ये घर आहे, विहीर आहे. तर त्यांना आम्हाला पाणीना बहुत त्रास होते. बोरवेल खोदून तर दिले आहेत पण त्यांच्यामध्ये असं नाही का खूप असं गादोडा पाणी हे ते वगैरे वगैरे काही देखरेख नाही. एवढा 350 लोकसंख्येचे गाव असताना सुद्धा या गावामध्ये फक्त एकच विहीर आहे. गावाच्या कोपऱ्यामध्ये येतो. गावाच्या मध्यस्थी असला असता तर अडचण तर होतेच म्हणा उन्हाळ्यामध्ये. तर जेवढी अडचण आता बाकी लोकांना होते अर्ध्या गावाला तेवढी अडचण थोडीशी कमी झाली असते. उन्हाळ्यामध्ये वास्तव्य करताना अशी समस्या निर्माण होते की 5व्या महिन्याच्या शेवटपर्यंत फक्त 2 ते 3 फूट पाणी राहते. 300 लोक आहेत आणि सगळेजण इथलाच पाणी पित. हँडपंप आहे पण तिथला पाणी पित नाही. म्हणजे कधी गंदा कधी बंदच राहते आणि इथलंच पाणी वापरते सगळेच जण. परीक्षेत नापास. विद्यार्थ्याची आत्महत्या. भंडाऱ्यात 18 वर्षीय विद्यार्थ्यानं टोकाचं पाऊल. 12वीत नापास झाल्यानं मानसिक तणाव वाढला. शेतात झाडाला गळफास घेऊन जीवन संपवलं. गावात शोकळा. कुटुंबावर दुःखाचा डोंगर. अपयश शेवट नाही, समाजाच्या आधाराची गरज. अशाच ताज्या अपडेट्ससाठी OTT न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.